मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। दोनशे 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरू। 1,07,03,576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। उद्या निकाल। नाशिकच्या भगूरमध्ये मतदार यादीमध्ये उमेदवाराचंच नाव सापडत नसल्यानं गोंधळ। नाशिकमध्ये शांता गायकवाड शिवसेनेच्या उमेदवार। राज्यातील जवळपास 24 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या, तर सर्व बाजूंचा विचार करून निवडणुका पुढे ढकलल्या। कायदेशीर पेच टाळण्यासाठी निर्णय। निवडणूक आयोगाचं हे स्पष्टीकरण। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप। आक्षेपाचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार। मालवण पिंपळपारमध्ये तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्याची कार असल्याची ही माहिती। संबंधितांवर गुन्हा दाखल। चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार अमोल चिल्लावारांचे वडील पैसे वाटत असल्याचा काँग्रेसवर आरोप। भाजप उमेदवाराच्या घरातून पैसे वाटतानाचा व्हिडिओही झाला व्हायरल। बुलडाण्यात उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप, तर व्हिडिओ व्हायरल। निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडे लक्ष। दीपक केसरकर यांचा एक पाय भाजपात आणि दुसरा शिवसेनेमध्ये। केसरकर 2024ला भाजपमधून निवडणूक लढवणार होते। नितेश राणे यांचा पलटवार। भाजपसोबत चांगले संबंध आहे म्हणून असे निष्कर्ष काढणं चुकीचं। लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने आरोप सुरू। दीपक केसरकर यांचं नितेश राणे यांना प्रत्युत्तर। हिंगोली या ठिकाणी शेतकरी भवन परिसरात 1 कोटी रुपयांची रोकड हाती। पोलीस पथकानं रोकड निवडणूक पथकाकडे स्वाधीन केली। एका व्यापाऱ्याची रोकड असल्याची माहिती। अजितदादा शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या। मतदारांना प्रलोभन देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं तात्काळ अहवाल मागवला। शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी आणि निवडणूक आयोगाचा छापा। भाजपला पराभव दिसल्यानं कारवाई। शहाजी बापूंचा आरोप, तर सांगोल्यामध्ये भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाचीही तपासणी। सूडबुद्धीने नाही तर तक्रारी आल्यानंतर कारवाई करावी लागते। कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर याच्यावरून धाट ठरत नसते। शहाजी बापूंच्या कार्यालयावरील तपासणीवरती मुख्यमंत्र्यांचं हे भाष्य। अजून नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नेमलेला नाही। मीच तुमचा पालकमंत्री असं समजा। भगूरमधील प्रचार सभेत अजित पवार यांचं हे भाष्य। भाजपची रणनीती पाहता निवडणुकीनंतर पंकजा मुंडेंचं मंत्रिपद राहतं की नाही माहीत नाही। खासदार विशाल पाटील यांचं विधान। महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी 12 विशेष लोकल सोडणार। परळ, कल्याण आणि कुर्ला पनवेल दरम्यान या गाड्या। पुणे विमानतळाचा देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीमध्ये समावेश। आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीमध्ये पुणे विमानतळाचा देशातील 20 विमानतळांच्या यादीमध्ये 19वा क्रमांक। मालेगावात डोंगराळे प्रकरणामध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण स्थगित। मंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे। मुंबई पालिकेने सुरू केलेल्या उपाययोजनांमुळे हवेत सुधारणा। मुंबईचा AQI 103 वर। राज्यातला पारा घसरला। पुण्यात कडाक्याची थंडी। तापमानाचा पारा 9 अंश सेल्सिअसच्या खाली। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये थंडीची लाट येण्याचा अंदाज। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।